नमस्कार. आपल्या ऊसाचं उत्पादन एकरी 100 टनांच्या पुढे न्यायचं आहे, बरोबर? मग लागवडीपासून तोडणीपर्यंत खत व्यवस्थापन नेमकं कसं करायचं याची एकदम शास्त्रीय आणि सोपी माहिती आज आपण घेणार आहोत. चला तर तज्ज्ञांकडून समजून घेऊया की हे भरघोस उत्पादनाचं रहस्य नक्की आहे तरी काय. आपण सुरुवात एका कॉमन प्रॉब्लेमने करूया, जो बहुतेक सगळ्यांना येतो. कडक उन्हाळा असतो, आपण पाणी तर भरपूर देतोय, पण ऊसाची वाढच थांबलेली दिसते, पानं पिवळी पडायला लागतात. असं का होतं आणि यावर 100% खात्रीचा उपाय काय? चला आज तेच बघूया. बरं, पुढच्या काही मिनिटांत आपण काय काय बघणार आहोत. आपण उन्हाळ्यातल्या समस्येपासून सुरुवात करू, मग पाणी आणि खतांचं अचूक नियोजन कसं करायचं ते पाहू, प्रत्येक टप्प्यावर काय करायचं हे समजून घेऊ आणि शेवटी भरघोस उत्पादनाचं एक सोपं समीकरणच तयार करू. तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. उन्हाळ्यात आपण पाणी तर देतो, पण ते पुरेसं का ठरत नाहीये? याच्यामागे एक छोटंसं विज्ञान आहे आणि उत्तर खरं तर तिथेच दडलंय. इथेच तर सगळा खेळ आहे. बघा, जास्त उष्णतेमुळे काय होतं, ऊस शॉकमध्ये जातो. अशा वेळी त्याची मुळं काम करणंच थांबवतात. मग आपण कितीही खत द्या, ते मुळांपर्यंत पोचतच नाही. म्हणजे आपला सगळा खर्च वाया जातो आणि ऊस बिचारा जागेवरच थांबतो. म्हणूनच एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा, पाण्याशिवाय खत म्हणजे वाया गेलेला पैसा. योग्य पाणी व्यवस्थापन हा आपल्या खत नियोजनाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. पाणीच आपल्या खतांना मुळांपर्यंत पोहोचवणारा ड्रायव्हर आहे असं समजा. जमिनीच्या प्रकारानुसार दर 3-4 दिवसांनी पाणी देणं गरजेचं आहे, पण पाट पाण्यापेक्षा ठिबक सिंचन वापरणं खूप जास्त फायद्याचं ठरतं. का? कारण यामुळे पाणी आणि खत दोन्ही थेट मुळांना मिळतात. यालाच फर्टिगेशन म्हणतात आणि यामुळे खताचा प्रत्येक कण अगदी योग्य कामाला लागतो. ठिबकमधून खत देताना ही 3 टप्प्यांची पद्धत कधीही विसरू नका. आधी साधं पाणी सोडा, मग खत आणि शेवटी पुन्हा साधं पाणी. यामुळे तुमची ठिबक सिंचनची नळी कधीच ब्लॉक होणार नाही आणि प्रत्येक रोपाला खताचा एकदम सारखा डोस मिळेल. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ऊसाला वाढीच्या कोणत्या टप्प्यावर नेमकं कोणतं खाद्य द्यायचं हे अगदी लहान मुलांसारखं आहे. जसं लहान मुलांची आणि मोठ्यांची भूक वेगळी असते, तसंच ऊसाचंही आहे. आपण मुख्यत्वे या 3 टप्प्यांवर लक्ष देणार आहोत. पहिला टप्पा फुटवे आणि मुळं मजबूत करणं, दुसरा कांड्याची जाडी आणि लांबी वाढवणं आणि तिसरा अर्थातच वजन आणि गोडी वाढवणं. पहिले 3 महिने म्हणजे ऊसाचा पाया भक्कम करायचा काळ. आपलं टार्गेट काय? जास्तीत जास्त फुटवे आणि भरपूर पांढऱ्या मुळ्या. त्यासाठी 19-19-19 सारखं एक बॅलन्स्ड डाएट द्या, जे फुटव्यांची संख्या वाढवेल आणि मुळ्यांना मजबूत करण्यासाठी 12-61-0 सारखं फॉस्फरसयुक्त खत आठवड्यातून एकदा दिलं तरी पुरेसं आहे. आत्ता येतो खरा वाढीचा म्हणजे ग्रँड ग्रोथचा टप्पा, 4 ते 7 महिने. इथे आपलं लक्ष फक्त 2 गोष्टींवर पाहिजे, कांड्याची जाडी आणि लांबी. त्यासाठी 13-40-13 आणि 12-32-16 सारखे ग्रेड्स वापरायचे. हे समजा ऊसाचं प्रोटीन सप्लिमेंट आहे, ज्यामुळे त्याची उंची आणि जाडी एकदम झपाट्याने वाढते. आणि शेवटी येतो वजनाचा आणि गोडीचा खेळ. इथे पोटॅश हा आपला हुकमी एक्का आहे. जसं या चार्टमध्ये स्पष्ट दिसतंय, पोटॅशमुळेच ऊसाचं वजन आणि साखरेचं प्रमाण दोन्ही गोष्टी वाढतात. त्यासाठी MOP किंवा SOPचा वापर करा आणि फरक बघा कसा दिसतो ते. बरं, मुख्य खतांचं काम तर झालं, पण आपल्याला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन हवं असेल तर काही बूस्टर डोस द्यावेच लागतील. यात आपण फवारणी आणि काही खास सूक्ष्म अन्नद्रव्यांबद्दल बोलूया. उन्हाळ्यासाठी सिलिकॉन म्हणजे ऊसाचं सनस्क्रीन आहे असं समजा. 500 मिली प्रति एकर पाण्यातून दिलं की ऊस कडक उन्हातही मस्तपैकी तग धरतो. त्याची पानं थाट राहतात आणि तो हीट शॉकपासून वाचतो. हा एक छोटासा पण खूप प्रभावी उपाय आहे. ही एक हाय परफॉर्मन्स फवारणी आहे. हवं तर याची नोंद करून घ्या. 200 लिटर पाण्यात 1.5 किलो 05234, 6 ते 8 ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड आणि 6BA सोबतच 200 मिली सीविड अर्क आणि 200 मिली ट्रायकॉन्टिनॉल. हे मिश्रण ऊसाच्या वाढीला अक्षरशः पंख लावतं, कांड्या लांब करतं आणि फुटव्यांवर जबरदस्त ताकद देतं. यातला जो ट्रायकॉन्टिनॉल आहे, जो गोदरेज विपुलमध्ये असतो, तो काय करतो? तो ऊसाच्या किचन म्हणजेच प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला वेग देतो. म्हणजे झाड स्वतःचं अन्न जास्त वेगाने बनवतं आणि आपण दिलेल्या फवारणीचे परिणाम दुप्पट वेगाने दिसायला लागतात. मुख्य खतं म्हणजे जेवण, पण ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ना, ती म्हणजे विटॅमिन्स. मॅग्नेशियम पानांना हिरवंगार ठेवतं, फेरस पिवळेपणा येऊ देत नाही आणि कॅल्शियम कांड्यांना मजबूती देतं. यांच्याशिवाय ऊसाला तो खरा ग्लो किंवा ती चमक येत नाही. एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या.
रासायनिक खतं पिकाला अन्न देतात, पण सेंद्रिय खतं जमिनीला जिवंत ठेवतात. जीवामृत किंवा वेस्ट डिकंपोजर वापरल्याने जमिनीचा पोत सुधारतो, ती भुसभुशीत होते. हे फक्त या एका पिकासाठी नाही, तर पुढच्या 10 वर्षांसाठी केलेली ही एक गुंतवणूक आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलेली ही सगळी माहिती एकत्र केली की भरघोस उत्पादनाचं एक सोपं समीकरण तयार होतं. आणि ह्या सगळ्याचं काटेकोर नियोजन केल्यावर काय मिळतं? उत्तर आहे एकरी 100 टनांपेक्षा जास्त उत्पादन. हे अशक्य नाही. हे केवळ आकडे नाहीत, हे योग्य नियोजनाने मिळवलेलं वास्तव आहे. तर मग या संपूर्ण चर्चेचं सार काय आहे? भरघोस उत्पादनाचं रहस्य कुठेही एका महागड्या खतात नाहीये. ते आहे रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांच्या अचूक बॅलन्समध्ये. हेच ते यशाचं खरं सूत्र आहे. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही माहिती आपल्या शेतात कशी वापरायची? कारण प्रत्येक जमीन वेगळी असते. आज सांगितलेल्या गोष्टींना आपल्या जमिनीनुसार थोडं कमी जास्त करून वापरा आणि स्वतःच्या शेतासाठी एक कस्टम प्लॅन तयार करा. सर्वोत्तम निकाल नक्कीच मिळेल, यात शंका नाही.